स्वागत आहे. लीडर लोकांना एक विनंती करेल की कार्यक्रम तर सुरू होतोयच. मी सुरुवातीला काही क्वेश्चन्स घेणार आहे. तुमच्या ग्रुपमधील तुमच्या संपर्कातील तुम्हाला ज्यांना श्रीमंत करायचं आहे आणि श्रीमंतीच्या सवयी त्यांनी जाणून घेतले पाहिजे असं वाटत असेल तर पटकन तुम्ही इथे ऑलरेडी म्यूट केलेलं आहे. तुम्ही त्यांना कॉल करू शकता आणि त्यांना जॉईन व्हायला सांगू शकता. मला पूर्ण खात्री आहे की आज तुम्ही या ठिकाणी जो काही 45-50 मिनिटे वेळ देणार आहात तुमच्या आयुष्यातील नक्कीच आपल्या भविष्यासाठी, आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी, फायनान्शियली स्ट्रॉंग होण्यासाठी आणि अनलिमिटेड पॅसिव्हली पॅसिव्ह इन्कम उत्पन्न कसं मिळवायचं आणि आज तागायत या पृथ्वी तलावर माणूस निर्माण झाल्यापासून आजपर्यंत जेवढे अद्वितीय माणसे झाले म्हणजेच श्रीमंत माणसे बरोबर त्या सर्व श्रीमंत लोकांनी असं काय केलेलं आहे किंवा कोणत्या सवयी त्यांनी विकसित केले. अनेक सवयी आहेत त्यापैकी आज आपण या ठिकाणी सिलेक्टेड 11 सवयी पाहणार आहोत आणि फायनान्शियल फ्रीडम मिळवण्यासाठी या 11 सवयी कशा पद्धतीने आपल्या जीवनाला पुढच्या लेवलला घेऊन जाऊ शकतात याविषयी देखील आपण या ठिकाणी पुढे पाहणार आहोत. सो पुढच्या स्लाइडवर आपण जाऊया. सो पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो. येस, DXN हेल्थ वेल्थ हॅपीनेस आपणा सर्वांना वन वर्ड वन मार्केट च्या माध्यमाने या सर्व गोष्टी द्यायला तयार आहे. मी सरांना विनंती करतो की त्यांनी पुढील स्लाइड आणावी. यस, फटाफट लवकर सगळेजण जॉईन होत आहेत. व्हेरी गुड. यस, आजचा कार्यक्रम अटेंड करण्याच्या 2 पद्धती आहेत. नेहमी मी सांगत असतो की 2 पद्धतीने आपण हा कार्यक्रम ऐकू शकतो. नंबर 1 पहिली पद्धत आहे ऑर्डिनरी वे, सामान्य पद्धतीने तुम्ही कार्यक्रम ऐकू शकता, बघू शकता किंवा म्हणजेच काय की हा कार्यक्रम बघत बघत इतर कामे करणे म्हणजे सामान्य पद्धत. हा कार्यक्रम बघत बघत इतर ऍक्टिव्हिटीज करणे किंवा फुल फोकस नसणे म्हणजे ऑर्डिनरी वे. आणि एक्स्ट्रा ऑर्डिनरी वे किंवा रिच वे, श्रीमंत लोक कशा पद्धतीने प्रोग्राम्स अटेंड करतात तर श्रीमंत लोक वही आणि पेन अर्थातच पेन पेपर घेऊन 100% बाकीची कामे बाजूला ठेवून फोकसने कॉन्सन्ट्रेशनने कॉन्सन्ट्रेशनने एकाग्रता शक्तीने 100% देऊन कार्यक्रम ऐकत असतात, बघत असतात, समजून घेत असतात, लिहून घेत असतात, स्क्रीनशॉट काढत असतात आणि आपल्या जीवनामध्ये ते वापरत असतात. अर्थातच आज आपण या ठिकाणी सर्वजण एकत्रित आलो. याचा अर्थ आपल्या सर्वांना श्रीमंत बनायचं आहे, रिच बनायचं आहे आणि श्रीमंत लोकांच्या सवयी जाणून घ्यायचं आहे. तर प्रश्न विचारतो आपल्या सर्वांना, खरोखरच श्रीमंत म्हणजेच लखपती, करोडपती आणि त्याच्यापेक्षाही पुढील गोष्ट आहे अरबपती. ओके, लखपती करोडपती बनायला आणि श्रीमंत लोकांच्या सवयी जाणून घ्यायला आणि शेवटी आर्थिक स्वातंत्र्य कसं मिळवायचं हे जाणून घ्यायला आवडेल का? चॅट बॉक्स मध्ये पटकन टाईप करा यस. ओके, यस म्हणाल तर यश मिळेल आणि जर काहीच बोलला नाही तर निसर्ग काहीच देणार नाही. निसर्गाचे नियम असतात. पटकन यस, व्हेरी गुड. पुढच्या स्लाइडवर आपण जाऊया. नेक्स्ट स्लाइड. फॅन्टॅस्टिक, थँक यू सर. यस, व्हेरी गुड जगदीश सर. यस, व्हेरी गुड. यस, फॅन्टॅस्टिक. ओके, सो माय डिअर फ्रेंड्स, आज या ठिकाणी 2 टॉपिक्स आहेत. एक आहे फायनान्शियल फ्रीडम कसं मिळवायचं आणि दुसरा अत्यंत महत्वाचा टॉपिक आहे 11 हॅबिट्स ऑफ रिच पीपल, मिलिनियर, बिलिनियर आणि ट्रिलिनियर पीपल. अर्थातच जगातील सर्व श्रीमंत लोकांच्या चांगल्या सवयी. ओके, आणि श्रीमंत लोकांच्या अनेक सवयी असतात. त्यापैकी 11 खास सिलेक्टेड सवयी, ज्या सवयी खूपच पॉवरफुल आहेत, खूपच महत्वाच्या आहेत. आणि म्हणून या सवयी जर आपण अंगीकारले, अर्थातच आपल्या वागण्यात, जगण्यात, प्रत्येक ऍक्टिव्हिटीज मध्ये दिसून यायला सुरुवात झाले, वापरले तर नक्कीच पुढील वर्षामध्ये आपण फायनान्शियल फ्रीडम त्याच्या पुढील वर्षात, येत्या काही वर्षात मिळवू शकतो. आणि म्हणून इथे प्रश्न निर्माण होतो की व्हॉट इज फायनान्शियल फ्रीडम, आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे काय, राईट? तर या ठिकाणी चॅट बॉक्स मध्ये आपण या ठिकाणी ऍक्टिव्हिटी करूया आणि तुमच्याकडे वही पेन असेल तर हा प्रश्न लिहून घ्या डायरीमध्ये आणि डायरीमध्ये पण उत्तर लिहा आणि इथे पण ज्यांना शक्य आहे त्यांनी चॅट बॉक्स मध्ये उत्तर लिहू शकता. व्हॉट इज फायनान्शियल फ्रीडम, आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे काय? बरीच उत्तरे आहेत, प्रत्येकाची वेगवेगळी मत आहेत, पण आर्थिक सल्लागार किंवा फायनान्शियल कोच, एक्सपर्ट लोक काही उत्तरे देतात, राईट? तर एक मी उत्तर या ठिकाणी देणार आहे.
पण त्याच्या अगोदर मला इथे चॅट बॉक्स मध्ये 1-2 लोकांनी जरी उत्तर दिले तरी ठीक आहे. यस, पटकन. व्हॉट इज फायनान्शियल फ्रीडम? आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे काय? काय वाटतं आर्थिक स्वातंत्र्य काय असू शकेल? प्रत्येकाची वेगवेगळी मत आहेत किंवा तुम्ही स्वतःला अनम्यूट करून उत्तर देऊ शकता. कोणीतरी एकाने हात वर करून यस, पटकन किंवा चॅट बॉक्स मध्ये एका शब्दात तुम्ही उत्तर लिहू शकता, पाठवू शकता फटाफट. यस, व्हॉट इज फायनान्शियल फ्रीडम? आणि थोडं विचार पण करा या ठिकाणी डायरेक्ट लिहिता डिफरंट वे ऑफ इन्कम. ओके, दीपकजी सांगत आहेत की वेगवेगळ्या पद्धतीने उत्पन्न मिळवणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य मिळवणे. व्हेरी गुड, छान. ओके, आणि जे उत्तर इथे लिहू शकत नाहीत पटकन त्यांनी डायरीमध्ये लिहा किंवा मनातल्या मनात विचार करा की खरोखरच आर्थिक स्वातंत्र्य, भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं, पण आर्थिक स्वातंत्र्य खरोखरच किती लोकांना मिळालं? बरोबर, लॉट्स ऑफ मनी. ओके, विलासजी सांगत आहेत की भरपूर पैसा. टाइम फ्रीडम, मनी फ्रीडम. ओके, व्हेरी गुड. चौरे सर सांगत आहेत की टाइम फ्रीडम, मनी फ्रीडम. फॅन्टॅस्टिक. ओके, योगिताजी सांगत आहेत की यस, मनासारखा पैसा खर्च करणे. ओके, व्हेरी गुड. हा, ओके, सो व्हेरी गुड मित्रांनो, प्रत्येकाची वेगवेगळी उत्तर आहे. तिथे प्रत्येक जण उत्तर, शीतलजी सांगत आहेत बार्शीवरून की यस. ओके, व्हेरी गुड. खूप छान, खूप छान. ओके, या. सो माय डिअर फ्रेंड्स, प्रत्येकाची उत्तर ही वेगवेगळी आहेत आणि आपापल्या दृष्टिकोनातून, आपापल्या अनुभवाने, आपापल्या ज्ञानाने अगदी बरोबर आहेत. बरोबर, पण युनिव्हर्सल काही उत्तर आहेत. आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे आज आपण ज्या एज मध्ये आहोत, बरोबर, इथून पुढे ज्या वर्षापर्यंत आपल्याला जगायचं आहे, उदाहरण आपण घेऊया 100 वर्ष. ओके, 100च बोलूया. 100 वर्षापर्यंत जगायचं आहे आणि 100 वर्षापर्यंत किंवा 80 वर्षापर्यंत किंवा 90 वर्षापर्यंत जो काही आकडा तुम्ही घ्याल त्या वर्षापर्यंत आजपासून पुढे पैशासाठी काम करण्याची गरज न पडणे, आपल्या जेवढ्या लायबिलिटीज आहेत आणि जेवढ्या गरजा आहेत आणि सध्याची जी लाईफस्टाईल आहे आणि इथून पुढेही काही वर्षांनी जी लाईफस्टाईल आपल्याला जगायची आहे, बरोबर, त्या सर्व गरजा, ती लाईफस्टाईल, हेल्थ, वेल्थ, हॅपीनेस, सर्व काही आपल्याला जे काही आयुष्यभर हवं आहे, तो पैसा सतत पॅसिव्हली, मॅसिव्ह पद्धतीने मिळत राहणे, पैशाचे वेगवेगळे झरे तयार होणे, सोर्सेस तयार होणे, पॅसिव्ह तयार होणे, उत्पन्न, नेटवर्क तयार होणे आणि काम न करता इथून पुढे पैशासाठी काम नाही करण्याची गरज पडली पाहिजे. त्याला म्हणतात फायनान्शियल फ्रीडम. मित्रांनो, आज महाराष्ट्रामध्ये, भारत देशात, खेडोपाडी शहरामध्ये सुद्धा 60 वर्ष वय होतं तरी लोक कष्ट करतात, काम करतात पैशासाठी. कारण आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे काय याची व्याख्या किंवा आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे काय हा विचारच त्यांच्या डोक्यात येत नाही. बऱ्याच लोकांना वाटतं की शेवटपर्यंत काम करायचं असतं. शेवटपर्यंत काम करायचं नसतं मित्रांनो पैशासाठी. आणि डायरीत लिहून काढा तुम्ही, इथे चॅट बॉक्स मध्ये नाही लिहिलं तरी चालेल, डायरीत लिहा की तुम्हाला वयाच्या कोणत्या वर्षापर्यंत पैशासाठी काम करायचंय आणि त्या वयानंतर तुम्ही लिहिणार त्या वयानंतर पैशासाठी काम नाही करणार, पैसा आपल्यासाठी काम करणार. बरोबर, एक लेवल असते माणूस पैशासाठी काम करतो आणि दुसरी गोष्ट असते पैसा माणसासाठी काम करतो. बरोबर, आणि म्हणून एक एज लिमिट ठरवून घ्या, डायरेक्ट लिहा, वयाच्या 50व्या वर्षानंतर मी पैशासाठी काम नाही करणार, मी जे काही करणार फक्त पॅशन म्हणून काम करणार, पॅशन जगणे आनंदाने. आणि पॅशन जगत असताना बॅक ऑफ द माइंड मध्ये 7व्या पडद्या आड का असताना कुठेच हा शब्द नसला पाहिजे की मला घराचे हप्ते आहेत, गाडीचे हप्ते आहेत किंवा वेगळे लोन आहेत किंवा क्रेडिट कार्ड्स आहेत किंवा इतर लोकांचे मला पैसे द्यायचे आहेत किंवा घरामध्ये या गोष्टी आणायच्या आहेत. नाही मित्रांनो, बिंदास 100% फोकस होऊन लोकांना देणे, ज्या गोष्टी देण्यासाठी आपण आलो, बरोबर, सर्व्हिस असेल किंवा आपलं टॅलेंट असेल, आपलं पॅशन असेल, 100% पॅशन जगणे, फायनान्शियल फ्रीडम मिळवल्यानंतर. पण एक डेडलाईन आज या ठिकाणी लिहा, डायरीमध्ये लिहा आणि मेंदूमध्ये कोरून ठेवा. पुढचं नवीन वर्ष सुरू होत आहे पुढच्या महिन्यामध्ये, जानेवारी महिन्यापासून. तर या महिन्यामध्ये थोडी प्रॅक्टिस करूया, सगळ्यांनी तयारी करा आणि 21 पासून हे ठरवा की पुढील किती वर्षानंतर मी फायनान्शियल फ्रीडम मिळवणार. फायनान्शियल फ्रीडमची व्याख्या आपल्याला समजली असेल तर चॅट बॉक्स मध्ये पटकन चटकन
आपल्यापैकी ज्यांना शक्य असेल त्यांनी पटकन यस टाका. पुन्हा रिपीट करतो, फायनान्शियल फ्रीडम म्हणजे इथून पुढे आयुष्यभर मरेपर्यंत आपल्या ज्या गरजा आहेत त्या गरजा पूर्ण करण्यासाठी 1 रुपयाचा देखील काम करण्याची गरज नाही पडली पाहिजे. पैशासाठी काम करण्याची गरज नाही पडली पाहिजे. सचिन तेंडुलकरला पैशासाठी काम करावं लागत नाही. रतन टाटा यांना पैशासाठी काम करावं लागत नाही. अमिताभ बच्चन यांना पैशासाठी काम करावं लागत नाही. पॅशन जगतात ते. वेगवेगळ्या फील्डमध्ये उदाहरण आपण घेऊ शकतो. बिल गेट्स यांना पैशासाठी काम करावं लागत नाही. एलॉन मस्क यांना पैशासाठी काम करावं लागत नाही. हे फोटो तुम्ही बघत असाल पाठीमध्ये, जगातील 100 श्रीमंत लोक आहेत, यांना पैशासाठी काम करावं लागत नाही. आणि म्हणून पैसा आपल्यासाठी काम करावा याच्यासाठी, आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी. व्हेरी गुड, फॅन्टॅस्टिक. सगळ्यांना हे मुद्दे समजत आहेत. आपण आता पुढील मुद्द्यावर, अर्थातच हे आर्थिक स्वातंत्र्य, फायनान्शियल फ्रीडम कसं मिळवायचं, किंवा जगातील आतापर्यंत 1000 लोक जर निवडले आपण, किंवा 100 लोक निवडले, तर त्या लोकांनी फायनान्शियल फ्रीडम कसं मिळवलं, कोणत्या सवयी त्यांनी विकसित केल्या, त्या गोष्टी आपण जाणून घेऊया. आणि यस, त्या 11 सवयी, अनेक सवयी आहेत, 101 सवयी आहेत. त्यापैकी पहिली सवय, आज आपण 11 सवयी बघणार आहोत. 11 सवयी. सगळ्यात पहिली सवय, फर्स्ट हॅबिट, पहिली सवय खूपच महत्वाची आहे. आणि ही पहिली सवय म्हणजे गोल, विजन, पर्पस, पॅशन, टार्गेट, मिशन. मित्रांनो, 11 हॅबिट्स ऑफ रिच पीपल 11 हॅबिट्स ऑफ रिच पीपल म्हणजे जगातील जेवढे श्रीमंत लोक आहेत त्यांची पहिली सवय असते काय, की आयुष्यात मला काय करायचंय, किती पैसा कमवायचा आहे, माझी पैशाची भूक किती आहे, माझ्या गरजा कोणकोणत्या आहेत आणि माझ्या इच्छा कोणकोणत्या आहेत. गरजा आणि इच्छा. गरजांना आपण आवश्यकता म्हणतो, नेसेसिटी, आणि इच्छा यांना आपण विश लिस्ट म्हणतो, डिझायर्स म्हणतो. बरोबर. गरजा आणि इच्छा लक्षात कसं ठेवायचं, आई हा शब्द बोलायचा. आई, आ म्हणजे आवश्यकता आणि ई म्हणजे इच्छा. आवश्यकता सगळ्यांच्याच पूर्ण होतात, गरजा सगळ्यांच्या पूर्ण होतात, इच्छा कोणाच्याच पूर्ण होत नाहीत. बरोबर. इच्छा कधीच पूर्ण होणार नाही. याचा अर्थ इच्छा ठेवायच्या नाहीत का, इच्छा ठेवायच्या. बरोबर. गरजा, राईट. सो म्हणून यशस्वी आणि श्रीमंत लोकांच्या काय असतात, गरजा, इच्छा दोन्ही गोष्टी असतात. सोबत त्यांच्याकडे गोल्स असतात, प्रॉपर प्लॅनिंग असतं, गोल असतं, की त्यांना त्यांच्या कंपनीचा एवढा टर्नओव्हर करायचाच आहे. बघा, टर्नओव्हर एवढा करायचा आहे. आणि सामान्य लोकांच्या, गरीब लोकांच्या, मध्यमवर्गीयांच्या कोणत्या गरजा असतात, कोणते गोल्स असतात माहिती आहे? गरीब लोकांच्या गरजा किंवा गोल्स असतात, आज संध्याकाळी भाजी कोणती करायची, आजच्या दिवसभराचं राशन पाणी निघालं म्हणजे बस झालं. मध्यमवर्गीयांच्या गरजा कोणत्या असतात, कोणते गोल्स असतात, महिन्याभराचे हप्ते निघाले म्हणजे बस झालं. बरोबर. घराचा हप्ता गेला म्हणजे बस झालं, गाडीचा हप्ता गेला म्हणजे बस झालं, किंवा क्रेडिट कार्डचे बिल्स गेले म्हणजे बस झाले. हे मध्यमवर्गीय. बघा, गरीब मध्यमवर्गीय काय गोल्स असतात. आणि थोडे मध्यमवर्गीयपेक्षा थोडे श्रीमंत म्हणू शकतो, ते गरजा दिवसाचे, आठवड्याचे, महिन्याचे नसतात, वर्षभराचे त्यांना पॅकेज असतात. पॅकेज जे मोठमोठ्या कंपन्यात काम करतात लोक, पॅकेज असतात, सीईओज वगैरे. बरोबर. 50-50 लाखाचे पॅकेजेस असतात. त्यांना पगार नसतो, पॅकेज, वर्षाचं पॅकेज. नोकरी करणाऱ्या लोकांना पगार असतो. आणि जे रोजंदारीवरती काम करतात, रोज काम करतात, कष्ट करतात, त्यांना रोजचा काय असतो, रोजंदारी मिळत असते. म्हणून गरीब, मध्यमवर्गीय, श्रीमंत. मध्यमवर्गीयपेक्षा पुढील कॅटेगरी म्हणजे वर्षाचे पॅकेजेस असतात. ते गोल असतं त्यांचं, पुढच्या वर्षी 2 वर्षी या कंपनीत काम करणार, एवढं पॅकेज मिळवणार. पण श्रीमंत नाही होऊ शकत. बरोबर. नोकरी करणारा माणूस कधीच श्रीमंत होऊ शकत नाही, हे त्रिकालाबाधित सत्य आहे. हा, नोकरी करणारा माणूस कोण श्रीमंत होऊ शकतो, सत्या नडेला, सीईओ. बरोबर ना. जेवढे जगातले मोठमोठ्या कंपन्या आहेत त्या कंपन्यातील मोठमोठे लोक जे असतात, सीईओज असतात, ते श्रीमंत होणार. करोडोचे पॅकेजेस असतात, एखाद्या उद्योजकापेक्षाही जास्त इन्कम त्यांचं असतं. आणि म्हणून नोकरी करणं वाईट नाही मित्रांनो, पण नोकरीत अडकून राहणे वाईट आहे. आणि जर खरोखरच आज या कार्यक्रमाला आपण आलेलो आहोत किंवा कार्यक्रम अटेंड करत आहोत, बघत आहोत, तर सगळ्यांनी मेंदूमध्ये कोरून ठेवा की मला श्रीमंत बनायचं आहे, म्हणून मी इथे आलेलो आहे. आणि या 11 पैकी एक जरी सवय तुम्ही आपण इम्प्लिमेंट केली ना, गॅरंटी देतो, बघा पुढच्या 3 महिन्यात काय रिझल्ट्स येतात.
3 महिन्यामध्ये 90 दिवस इम्प्लिमेंट करा. आणि म्हणून गोल, श्रीमंत लोकांचे कोणते गोल्स असतात? त्यांचे प्रोजेक्ट असतात. 5 वर्षाचा प्रोजेक्ट असतो, 10 वर्षाचा प्रोजेक्ट असतो, 15 वर्षाचा प्रोजेक्ट असतो, 20 वर्षाचा प्रोजेक्ट असतो आणि अरब खरबोंचा प्रोजेक्ट असतो. पुढचे 15 वर्षे, 20 वर्ष. जिओचा प्रोजेक्ट आता नाही सुरू झाला, आता लॉन्च झालाय समजा काही वर्षामध्ये, 2-4 वर्षात. पण हा प्रोजेक्ट 10 वर्षापूर्वी, 15 वर्षापूर्वी, 12 वर्षापासून सुरू झाला होता. प्रोजेक्ट्स अरबो खरबो जेवढे श्रीमंत लोक असतात त्यांचे 10-10, 15-15 वर्षाचे प्रोजेक्ट असतात. मग इथे तुम्ही डायरीमध्ये लिहून काढा की पुढच्या 3 वर्षाचा प्रोजेक्ट, 5 वर्षाचा प्रोजेक्ट काय आहे तुमचा. जर आपल्याला श्रीमंत बनायचंय तर श्रीमंत लोकांच्या सवयी, पहिली सवय की पुढच्या 5 वर्षाचा प्रोजेक्ट मी तयार करणार. मी जो जॉब करत आहे, जॉब करत करत पार्ट टाइम मध्ये, राईट, जे DXN मध्ये काम करत आहेत त्यांनी प्रोजेक्ट तयार करा. आणि काही उद्योजक इथे आहेत जे स्वतःचा बिझनेस करत करत पार्ट टाइम मध्ये DXN करत असतील, बरोबर, किंवा फक्त प्रोडक्ट्स खात आहेत. तुम्ही आपल्या बिझनेसचा प्रोजेक्ट ठेवू शकता, पुढच्या 5 वर्षामध्ये एवढा टर्नओव्हर करणार. लिहून काढा, प्लॅनिंग करा, ऍक्शन प्लॅन तयार करा आणि ऍक्शन घ्या, बरोबर. आणि मग हे लॉंग टर्म, 5 वर्ष, 7 वर्ष, 10 वर्ष. मला सांगायला अत्यंत आनंद होतो, 31 डिसेंबर 2007 या दिवशी माझ्या आयुष्यातील जवळपास 100, 125, 150 स्वप्न लिहून काढली दिवसभर बसून. सकाळी 6:30-7 वाजल्यापासून संध्याकाळी 6:30-7 वाजेपर्यंत, अंधार पडेपर्यंत, भीमा भामात, इंद्रायणी, तुळापूर येथे आयुष्यभराची स्वप्न, ध्येय लिहून काढली. नंतर प्रत्येक वेळेस अभ्यास करत गेली 12-15 वर्षापासून, 2007 पासून आज सगळ्यात नवीन नवीन गोष्टी पाहिले, शिकले, पुस्तके वाचले, कोर्सेस केले, मेंटर्सनी आम्हाला शिकवलं. आणि मग प्रत्येक वेळेस डायरीत लिहून लिहून, गोल्सची यादी करून करून, प्रोजेक्ट बनवून बनवून 750+ गोल्स लिहून काढले, डेडलाईन सहित. म्हणजे मला 60व्या वर्षी काय करायचं हे मला क्रिस्टल क्लिअर माहित आहे. 50व्या वर्षी काय करायचं हे मला 100% माहिती आहे. 2025 साली मला 10 जानेवारीला काय करायचं, प्रत्येक गोल समोर डेडलाईन लिहिलेला आहे. गोल्स आणि विजन तुम्ही लिहून काढा. काही गोष्टी पूर्ण होतील, काही गोष्टी पूर्ण होणार नाही, पण लिहून तर काढा. लिहायला पैसे लागत नाही, कोणाला दाखवू नका, बरोबर. लिहा, थिंक इट अँड इंक इट, आणि बिंदास लिहा मित्रांनो, बिंदास लिहा. जेवढं मोठं लिहिता येईल तेवढं लिहा, कोणाला दाखवू नका. तुमच्या अंतर्मनाला, तुमच्या मेंदूला माहिती पाहिजे की तुमचं गोल हे आहे, तुमचं विजन हे आहे, राईट. सो श्रीमंत लोकांची पहिली हॅबिट आहे, त्यांच्याकडे क्रिस्टल क्लिअर गोल्स असतात. आणि गरीब लोकांकडे, मध्यमवर्गीयाकडे किंवा सामान्य लोकांकडे गोल्स नसतात. हा पहिला फॉर्म्युला मेंदूमध्ये कोरून ठेवा, डायरीत लिहून काढा, बस. आणि मग ऑटोमॅटिकली ईश्वर, निसर्ग, व्यक्ती, शक्ती आपल्याकडे यायला सुरुवात होतात, लोक आपल्याकडे यायला सुरुवात होतात. आणि त्या पद्धतीने मग आपण दुसरी सवय जाणून घेऊया. जेवढे श्रीमंत लोक आहेत, तुम्ही कोणाची नाव घ्या, बिल गेट्सचं नाव घ्या, एलॉन मस्कचं नाव घ्या, अरिस्टॉटल ओनॅसिस, 6वी नापास झालेला मुलगा पृथ्वी तलावरील सर्वात श्रीमंत माणूस झाला. अरिस्टॉटल ओनॅसिस फक्त 6वी पर्यंतचं शिक्षण होतं. तुम्ही कोणत्याही श्रीमंत लोकांची नाव घ्या, उद्योजकांची किंवा फिल्म इंडस्ट्रीतले अमिताभ बच्चन श्रीमंत आहेत, श्रीमंत आहेत नाही, अनेक लोक आहेत. किंवा स्पोर्ट्स पर्सन घ्या, सचिन तेंडुलकरचं उदाहरण घ्या, किंवा पेले उदाहरण घ्या फुटबॉलचे, बरोबर, किंवा रोनाल्डो घ्या, किंवा वेगवेगळ्या फील्ड मधील यशस्वी श्रीमंत लोकांची उदाहरणं घ्या. ते त्यांच्याकडे ही हॅबिट असते. अँड सेकंड हॅबिट इज फिटनेस फर्स्ट. श्रीमंत लोक सर्वात जास्त महत्व देतात फिटनेसला. कारण गोल मध्ये जसं श्रीमंत बनायचंय किंवा मला एवढा टर्नओव्हर करायचं आहे, एवढं पॅसिव्ह इन्कम आलं पाहिजे, गोलमध्ये फिटनेस पण लिहून काढलेलं असतं त्या. म्हणून फिटनेस फर्स्ट. जर खरोखरच या ठिकाणी ही मीटिंग, हा कार्यक्रम तुम्ही ऐकत आहात, तर खरोखरच श्रीमंत बनायचं आहे, रिच बनायचं आहे, श्रीमंत बनायचं आहे, तर फिटनेसवर 100% काम करा. अनिल अंबानी घ्या, मुकेश अंबानी घ्या, अमिताभ बच्चन घ्या, किंवा तुम्ही कोणत्याही व्यक्तीचं नाव घ्या, फिटनेस मित्रांनो. श्रीमंत लोक फिटनेसला महत्व देतात आणि गरीब लोक, मध्यमवर्गीय लोक किंवा आपल्या आजूबाजूला जे आपण श्रीमंत समजतो, ऍक्च्युअल ते श्रीमंत नसतात. आणि भगवद्गीतेमध्ये वाक्य लिहिलेलं आहे, श्रीमंत तोच असतो ज्याच्याकडे संपूर्ण बल आहे, संपूर्ण ऐश्वर्य संपन्नता आहे, संपूर्ण आरोग्य आहे, संपूर्ण समाधान आहे, संपूर्ण शांती आहे, संपूर्ण सुख आहे, संपूर्ण सेवा आहे, संपूर्ण देण्याची काय आहे, भाग्यता आहे, योग्यता आहे. आणि म्हणूनच त्याला भाग्यवान म्हणतात, त्यालाच भगवान म्हणतात. आणि म्हणून फिटनेस फर्स्ट
यशस्वी उद्योजक, श्रीमंत लोक फिजिकली आणि मेंटली जबरदस्त स्ट्रॉंग असतात. उद्यापासून हा कार्यक्रम तुम्ही अटेंड करत आहात, इम्प्लिमेंट करा. फिटनेस मध्ये 3 गोष्टी सांगेल. नंबर एक, रोज 7 तास 8 तास शांत निवांत झोप घेणे. सगळे टेन्शन, सगळे प्रॉब्लेम, सगळी कामे खड्ड्यात बाजूला. 7-8 तास शांत निवांत झोप येण्यासाठी औषध गोळ्या नको, जाग येण्यासाठी अलार्म नको. नंबर 2, सकाळी घाम निघेपर्यंत व्यायाम. 1 तास व्यायाम करा घाम निघेपर्यंत. श्रीमंत बनायचे, लॉंग टर्मचा पल्ला गाठायचा आहे ना, तर ही सवय विकसित करा. मला सांगायला अत्यंत आनंद होतो, 1994 पासून 39 सुरू होत आहे. 1994 पासून आजपर्यंत गेली 26 वर्षे झाले. रोज 1 तास 1.5 तास एक्सरसाइज करतो. फिटनेस फर्स्ट. आणि म्हणून मित्रांनो, पहिली गोष्ट रोज झोप चांगली, दुसरी घाम निघेपर्यंत व्यायाम, आणि तिसरी गोष्ट सकस, संतुलित, संपूर्ण, सात्विक आहार घ्यायचा. कारण जसे खाणार तसे होणार. जसे अन्न तसे तन आणि तसे मन. बरोबर. म्हणून जास्त खाणार त्याला देव लवकर नेणार. त्यामुळे प्रॉपर खा, योग्य खा, सात्विक खा, संतुलित खा, चांगलं खा. बरोबर. योग्य आहार, संपूर्ण आहार, न्यूट्रिशनल युक्त आहार, आणि त्याला जोड द्या DXNच्या प्रोडक्टची. एका शब्दात सांगतो, DXN विश्वास अमृत आहे. अमृत आहे. तुम्ही खा. इथे मीटिंग बघणारे प्रत्येक व्यक्तीने खा. नवीन आलेल्या व्यक्तींनी ज्यांनी तुम्हाला इन्व्हिटेशन दिलं त्यांना भेटा, त्यांना बोला. आणि जेवढे मीटिंग ऐकत आहात सगळ्यांनी प्रोडक्ट्स खायला सुरुवात करा. काय करायचं? ब्रँड चेंज करायचंय. चहा पित होतात तर चहा बदला, हा चहा प्यायचा आपल्याला. बरोबर. फिटनेस यायला सुरुवात होईल. आतून शरीरातली सगळी घाण कचरा बाहेर निघून जाईल. शरीर शुद्ध होईल, शुद्धीकरण होईल. मग बुद्धी कामाला सुरुवात करेल. बरोबर. आणि म्हणून फिटनेस यायला सुरुवात होईल. पूर्ण आतून बाहेरून एकदम जबरदस्त होणार. आणि म्हणून व्यायाम, झोप, व्यायाम आणि चांगला आहार, आणि त्याच्या जोडीला DXNचे सर्व प्रोडक्ट्स. संतोष देवकर सरांच्या युट्यूब चॅनलला व्हिजिट द्या. तिथे प्रत्येक प्रोडक्टची सरांनी कळकळीने तळमळीने मीटिंग्स मध्ये माहिती सांगितली आहे. जे नवीन लोक आले त्यांनी ते व्हिडिओज बघा. RVC चॅनलला व्हिडिओ बघा. आणि म्हणून फिटनेस. आणि चौथी गोष्ट फिटनेसमध्ये पथ्य पाळा. नाहीतर चांगले सगळ्या गोष्टी खात आहोत आणि शरीरात कचरा टाकत आहोत. नाही मित्रांनो, पथ्य पाळा. बरोबर. आणि आरोग्याविषयी भरपूर बोलू शकतो. आपला हा आवडता विषय आहे, पण आपल्याला सवयी कंप्लीट करायचे आहेत. म्हणून इथे पुन्हा एकच वाक्य सांगेल. जेवढे श्रीमंत लोक असतात, श्रीमंत लोक फिजिकली जबरदस्त स्ट्रॉंग असतात. कुठेही काही कधीही खात नाहीत. नियंत्रण असतं. त्यांच्या आजूबाजूला कोच असतात, मेंटॉर असतात. आणि म्हणून मित्रांनो, फिजिकली स्ट्रॉंग झालो, गाडी चांगली झाली तर गाडी लॉंग टर्म साठी जाणार. बॉडी चांगली झाली तर बॉडी पण लॉंग टर्म साठी जाणार. म्हणजे गोल्स आपण लिहितो आयुष्यभरासाठी, स्वतःसाठी, कुटुंबासाठी, आणि आपल्या येणाऱ्या पिढीसाठी, आणि आपल्या टीमसाठी, आपल्या संपर्कातील लोकांसाठी. राईट. श्रीमंत लोकांची तिसरी सवय, हॅबिट्स ऑफ रिच पीपल, आणि तिसरी सवय आहे लर्निंग. याच्याशिवाय श्रीमंत लोक श्रीमंत होऊच शकत नाही. जेवढे श्रीमंत लोक आहेत या पृथ्वी तलावर त्यांनी शिकले. शाळेतील शिक्षण महत्वाचं आहे, त्याच्यापेक्षाही पुढील शिक्षण, जीवनातील शिक्षण, जीवन शिक्षण, जिंकण्याचं शिक्षण, त्याला आपण प्रशिक्षण म्हणतो. लर्निंग, सतत 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 शिकत राहणे. अँड माय डिअर फ्रेंड्स, रिमेंबर दिस सेंटेन्स, अँड सेंटेन्स इज लर्निंग इज नेव्हर एंडिंग प्रोसेस. शिकत राहणे हे शेवटच्या श्वासापर्यंतची प्रोसेस आहे. कधीही न संपणारं प्रोसेस. लर्निंग काय छान स्पेलिंग आहे, LEARNING. लर्निंग मधला पहिला एल काढा, पुढे राहणार अर्निंग. अर्निंग राहणार. आणि आपल्याला अर्निंग करायचं आहे, आणि अर्निंग केल्याशिवाय आपण श्रीमंत बनू शकत नाही. आणि श्रीमंत बनण्यासाठी अर्निंग करायचे, आणि अर्निंग करण्यासाठी लर्निंग करायचे. पण लर्निंग करण्यासाठी बर्निंग पाहिजे. बर्निंग म्हणजे आग, ज्वलंत इच्छाशक्ती, भूक पाहिजे. जशी पोटाची भूक, मेंदूची भूक. बरोबर ना. मेंदूची भूक, ज्ञान, शिकणे. 3 गोष्टी शिका. लिहून घ्या 3 गोष्टी. नंबर 1, माणसे कसं जोडायचं हे शिका. 3 गोष्टी लिहा. माणसे कसे जोडायचे हे लिहून काढा. इथे लिहिलं नाही पण तुम्ही लिहा, डायरीमध्ये लिहा मित्रांनो. राईट. इथे फक्त मी 11 पॉइंट्स लिहिलेत. आणि म्हणून माणसे कसे जोडायचे, माणसं जोडण्याचं शिक्षण
सतत सतत युट्यूबचे व्हिडिओ बघा, पुस्तके वाचा, मानवी स्नेह संबंध जोपासणे. राईट. हा, आणि म्हणून माणसे जोडण्याचं शिक्षण. नंबर 2चं शिक्षण लिहा पटकन फटाफट, पुढील पॉइंटवर आपल्याला जायचं आहे. नंबर 2, यस, नंबर 2 आहे बोलण्याचं शिक्षण. पहिला आहे माणसे जोडली की त्यांच्याशी बोलायचं कसं. बरोबर. 2 वर्ष लागतात माणसाला, लहान बाळांना बोलायला, मम्मा, पप्पा, आई, बाबा. बरोबर. आणि आयुष्य संपतं लोकांचं, काय बोलायचं आणि कसं बोलायचं, कशा पद्धतीने बोलायचं बोलताच येत नाही. म्हणून लोकांमध्ये वाद होतात, कारण सुसंवाद चांगला नसतो. आणि मराठीत म्हण आहे, बोलणाऱ्याची माती विकली जाते, न बोलणाऱ्याचं सोनंही विकलं जात नाही. म्हणून मराठीमध्ये म्हणतात काय, संभाषण कला, पब्लिक स्पीकिंग, कम्युनिकेशन स्किल. जेवढे उद्योजक आहेत त्यांच्याकडे माणसे जोडतात. बिल गेट्स जगातील वन ऑफ द बेस्ट अँड रिचेस्ट पर्सन, वर्षाला 365 माणसे जोडतात. 365 माणसे जोडतात. बरोबर. आणि लर्निंग 365, 100 पुस्तके वाचून काढतात. लर्निंग, त्यांचेही मेंटॉर आहेत, पुस्तके वाचतात, माणसे जोडतात. आणि संभाषण कला, डेल कार्नेगी पब्लिक स्पीकिंग कोर्स केला इंग्लिशमध्ये. आता आपल्याला गरज नाही इंग्लिशमध्ये पब्लिक स्पीकिंग कोर्स करण्याची, डेल कार्नेगी यांच्याकडे. बरोबर. आणि म्हणून पब्लिक स्पीकिंग, कम्युनिकेशन स्किल, संभाषण कला शिकायला सुरुवात करा. पुस्तक वाचा, त्यासाठी कोर्सेस करा, शिबिर करा. लोक म्हणतील 300 रुपयाचं पुस्तक कसं विकत घेऊ, 3000 10,000चा कोर्स कसा करू, 50,000चा कोर्स शिबिर कसा करू. गुंतवणूक नाही केली तर रिटर्न कसं येणार, पेरलंच नाही तर उगवणार कुठून, आतमध्ये नाही टाकलं तर बाहेर कसं येणार. म्हणून काय केलं पाहिजे, जिभेवर सरस्वती तर लक्ष्मी. आणि म्हणून लर्निंग, कम्युनिकेशन स्किल, संभाषण कला. आणि तिसरी गोष्ट, एकदा बोलता आलं, माणसे जोडली, बोलता आल्यानंतर तिसरी गोष्ट आहे सेलिंग स्किल. विकता आलं पाहिजे माणसाला. श्रीमंत लोक बघा कोणत्याही व्यक्तीकडे या गोष्टी असतात. बाकी भरपूर गोष्टी आहेत, पण हे 3 बेसिक व्हेरी इम्पॉर्टंट स्किल्स, खूप महत्वाचे कौशल्य आहेत. हे स्किल शिका, टार्गेट ठेवा, पुढच्या 3 महिन्यात, पुढच्या 6 महिन्यात, पुढच्या वर्षभरामध्ये हे स्किल 100% मी शिकणार, परत 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 शिकणार. राईट. आणि हे शिकल्यानंतर तयार होणार माइंडसेट. जेवढे श्रीमंत लोक असतात, शिकतात, पुन्हा रिपीट करतो, पुस्तके वाचतात, कोर्सेस करतात, मेंटॉर्स ठेवतात. बरोबर. नवीन नवीन गोष्टी शिकतात आणि वेगवेगळे स्किल शिकतात, स्किल सेट डेव्हलप करतात. माइंडसेट जो पुढचा मुद्दा आहे, कौशल्य विकसित केले, ज्ञान घेतला, अनुभव घेतला की मग आपला माइंडसेट तयार होतो. माइंडसेट आपण म्हणू शकतो समजूत तयार होते, बिलीफ सिस्टम तयार होते. जेवढे श्रीमंत लोक आहेत त्यांची बिलीफ सिस्टम, त्यांची समजूत मजबूत होती. म्हणून तो वयाच्या 10व्या वर्षी बिल गेट्स यांनी स्वप्न, ध्येय ठेवलं होतं की मला जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस बनायचे. वयाच्या 10व्या वर्षी, विचार करा मित्रांनो. म्हणून तो वयाच्या 11व्या वर्षी वॉरन बफेट यांनी टार्गेट ठेवलं होतं की मलाही जगातला श्रीमंत बनायचे, आणि त्यांनी शेती विकत घेतली. तिथपासून त्यांनी मग करिअरला सुरुवात केली. तुम्ही कोणाचेही उदाहरण घेऊ शकता. श्रीमंत लोक खूप लवकर करिअरला सुरुवात करतात आणि त्यांच्या मनात, मेंदूत, हृदयामध्ये, पूर्ण धमन्या शिरामध्ये, पूर्ण आतमध्ये काय असतं, माइंडसेट त्यांचा कसा असतो, यस आपण श्रीमंत बनत आहोत. आणि गरीब लोकांचा, मध्यमवर्गीयांचा, हे श्रीमंत होणं आपल्या हातात नाही. आणि श्रीमंताकडे गरीब लोकांनी बघितलं, मध्यमवर्गाने बघितलं, बरोबर, तर काय म्हणणार, नक्कीच त्यांनी 2 नंबरचे पैसे घेतलेले आहेत. एखादी मोठी गाडी बघितली, एखादा बंगलो बघितला, लगेच नाव ठेवणार, कौतुक नाही करणार. श्रीमंत लोकांचा एक कल्ट असतो, एक ग्रुप असतो, त्यांच्या आजूबाजूला श्रीमंत लोक असतात, गरीब लोकांच्या आजूबाजूला गरीबच असणार. मी गरीब लोकांच्या विरोधात बोलत नाही, मी पण गरिबीतून आलोय, गरिबीचे चटके आणि फटके बघितलेले आहेत. पण मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीला अधिकार आहे श्रीमंत होण्याचा. आजच्या काळामध्ये, काही वर्षापूर्वी अधिकार देखील नव्हता. आणि आज आपला जर अधिकार आहे आणि हा अधिकार आपण वापरत नाही तर धिक्कार आहे. धिक्कार आहे आपल्या या पुरुषार्थावरती. असं माझं वाक्य नाही, भगवद्गीतेत वाक्य आहे. बरोबर, पुरुषार्थ. आणि म्हणून आपल्याला माइंडसेट आज कोरून ठेवा, मेंदूमध्ये, हृदयाचे प्रत्येक धडकन, धगधग, बरोबर, काय सांगितलं पाहिजे, टिक वाजलं पाहिजे डोक्यात, मी करोडपती बनत आहे. मी जो जॉब करतोय, बिझनेस करतोय आणि DXN करतोय, याच्यातून एवढा पैसा या दिवसापासून, या तारखेपासून, या महिन्यापासून मिळवणार आणि माझ्या संपर्कातील, माझ्या टीम मधील लोकांना मिळवून देणार. माइंडसेट. राईट.
रडणारा माइंडसेट नाही, घडणारा माइंडसेट. आणि मग माइंडसेट झाला की मग टीम वर्क. बघा बिलगेट्स कडे एकटे बिलगेट्स नाही झाले, टीम वर्क. मायक्रोसॉफ्ट, इन्फोसिस, बरोबर, नारायण मूर्ती एकटे नाही इन्फोसिस उभं केलं, टीम वर्क. रतन टाटा एकटे नाही, टीम वर्क. तुम्ही कोणतीही कंपनी घ्या, कोणतीही संस्था घ्या आणि कोणताही श्रीमंत माणूस घ्या जगातला, आजपर्यंत जगातील सर्व श्रीमंत माणसे, टीम वर्क. आणि आत्ताच्या काळामध्ये टीम वर्क पेक्षा ही पुढची गोष्ट आहे काय, टेक्नॉलॉजीचं वर्क, नेटवर्क. बरोबर, वर्क या टीम मध्ये पुढे शब्द आहे बघा, वर्क. वर्क. गरीब लोक, मध्यमवर्गीय लोक फक्त वर्क करतात आणि श्रीमंत लोक टीम वर्क करतात. गरीब लोक, मध्यमवर्गीय लोक फक्त काम करतात आणि फक्त वर्क करतात, फक्त मेहनत करतात, फक्त कष्ट करतात, फिजिकल प्रचंड काम करणार. आणि शारीरिक मेहनत करून माणूस श्रीमंत होऊ शकत नाही. डोक्याचा वापर करून माणूस मेहनत करू शकतो, यशस्वी होऊ शकतो. डोक्याचा वापर करणं म्हणजे काय, आपल्याकडे फक्त 2 हात आहेत पण आपल्याकडे 1000 लोक असतील तर किती हात झाले कॅल्क्युलेशन करा. रोज फक्त स्वतः किती तास काम करू शकतो, 24 तासातले 10 तास 12 तास किती तास ओढून ताणून काम करू शकतो. पण तेच आपल्याकडे 1000 लोक असतील, प्रत्येकाने आपल्यासाठी फक्त 1 तास काम केला तर आपल्यासाठी 1000 तास तयार झाले. याला म्हणतात टीम वर्क, याला म्हणतात नेटवर्क. वर्क करायचं की टीम वर्क करायचं. श्रीमंत बनायचं ती ही सवय जाणून घ्या. श्रीमंत लोकांची सवय असतात. रतन टाटा एकटे काम करतात नाही मित्रांनो. फक्त पिंपरी चिंचवडमध्ये बघा 10-10 हजार लोक एका प्लांट मध्ये काम करतात. किती लोक संपूर्ण महाराष्ट्र, भारत आणि जगभर किती कंपन्या आहेत, किती लोक आहेत आणि किती काम लोक करतात त्यांच्यासाठी. त्यांचे हँड्स वाढवले त्यांनी, त्यांचे ब्रेन्स वाढवले त्यांनी, त्यांचे टीम वाढवले. टीम वर्क डोक्यात घ्या, कोरून ठेवा. श्रीमंत लोक टीम वर्क करतात आणि जर आपण टीम वर्क करत नसणार तर आपण श्रीमंत कधीच होऊ शकत नाही. म्हणून टीम वर्कने काम करायला सुरुवात करणे. श्रीमंत लोकांची पुढची सवय आहे सेलिंग. मित्रांनो, हा माझा सर्वात आवडता शब्द आहे, सेलिंग. गरीब लोक सेलिंग करत नाहीत, श्रीमंत लोक, यशस्वी लोक सेलिंग करतात. सचिन तेंडुलकर बॅटिंगची, क्रिकेटची, परफॉर्मन्सची सेलिंग करतात, करायचे. लता मंगेशकर आवाजाची सेलिंग करतात, गाणे म्हणतात, त्यांचा आवाज विकला जातो. अमिताभ बच्चन ऍक्टिंगची सेलिंग करतात. बरोबर. राजकारणी लोक भाषण देतात आणि मग आश्वासने देतात, सेलिंग करतात. उद्योजक लोक ब्रँड अँबॅसेडर बोलवतात, सेलिंग करतात. आणि मोठमोठ्या स्पीचेस मध्ये ते देखील सेलिंग करतात. बोलून, वेगवेगळ्या माध्यमाने सर्व्हिसेस देऊन, सेवा देऊन, प्रोडक्ट देऊन सेलिंग करतात. गरीब लोकांना सेलिंग करायला काय वाटते, 2 गोष्टी वाटतात, बऱ्याच गोष्टी. पहिली गोष्ट भीती वाटते. बरोबर. सेलिंगला मराठीमध्ये म्हणतात विकणे. विकायची भीती वाटते, विकायची लाज वाटते. वाईट वाटून घेऊ नका. बरोबर. मलाही सुरुवातीला लाज वाटत होती काही वर्षापूर्वी. निर्लज्जम सदा सुखी बना. श्रीमंत म्हणायचे, श्रीमंत लोक सेलिंग करतात, विकतात. मित्रांनो, या पृथ्वी तलावरचा प्रत्येक माणूस विकत असतो. लहान बाळ विकतं. बरोबर. आईला भावनिक करतं, बोलता येत नसेल तरी मला भूक लागली रडतं, म्हणजे काय करतं, कन्व्हिन्स करतं आईला की मला जेवण दे. आपल्याला तर आपली स्वप्न पूर्ण करायचे आहेत, आपल्यावर अनेक लोक अवलंबून आहेत. मग विकता आलं पाहिजे ना. जो विकू शकतो तो टिकू शकतो, जो विकू शकत नाही तो टिकू शकत नाही. आत्ताच्या काळात टेक्नॉलॉजीच्या माध्यमाने, सोशल मीडियाच्या माध्यमाने 1 to 1, 1 to few, 1 to many, 1 to ह्यूज वेगवेगळ्या पद्धतीने प्रोडक्ट्स विकणे, सर्व्हिसेस विकणे, वेगवेगळ्या गोष्टी विकणे. आपण ज्या इंडस्ट्रीमध्ये काम करत आहोत, आपल्याला विकता आलं पाहिजे, विकता आलं पाहिजे. आणि हे कौशल्य आहे, हेही शिकता आलं पाहिजे. सतत शिकणे. आज देखील मी हे स्किल शिकतोय, विकणे. आज देखील मी पब्लिक स्पीकिंग शिकतोय. इव्हन टुडे आय एम लर्निंग हाऊ टू give best of the best presentation in Hindi and English language, because my dream is to go more than 100 countries within next 12 years. That is my ultimate goal for only 12 years. So every day I practice, every day I learn how can I speak very well in front of uncountable people. किस तरह से मैं मेरी लैंग्वेज को, मेरी भाषा के ऊपर किस तरह से बहुत बढ़िया अच्छी तरह से बात कर सकता हूँ. मुझे और अच्छी तरह से बात करना है. I have to speak very well in a simple way, in a confident way. So what should I do? Every day, even till date, within last 8 years, we have trained more than 8,000, more than 5,500 plus people.
5500 पेक्षा वक्ते संभाषण कला शिकवलं पिंपरी चिंचवड महाराष्ट्रामध्ये, वक्ते घडवले आम्ही लक्ष गुरुकुलच्या माध्यमाने. तरी देखील आज देखील 20-20 हजार लोकांसमोर बोललो. गेल्या वर्षी 10 फेब्रुवारी 2019 गेल्या वर्षी पंकजताई मुंडे गोपीनाथराव मुंडे अकॅडमीच्या वतीने परळी या ठिकाणी 18,000 लोकांसमोर माझा 1 तासाचा प्रोग्राम होता. 10-20 हजार लोकांसमोर भाषण झाली, 3,500 भाषणे झाली. गेली 12 वर्षामध्ये 15 लाख लोकांपर्यंत आम्ही पोहोचलो. तरी देखील आम्ही शिकतोय. माणसे जोडणे, संभाषण कला शिकणे, सेलिंग स्किल शिकणे, आजही फिटनेसवर काम करतोय, आजही गोल्स डिसाईड करतोय, आजही माइंडसेट डेव्हलप करतोय, आजही टीमवर्क करतोय आणि आजही अनालिसिस करतोय जे श्रीमंत लोक अनालिसिस करतात. तुम्हाला आपल्या सगळ्यांना अनालिसिस करायचं मित्रांनो. पुढचा शब्द अनालिसिस. अनालिसिस म्हणजे काय माहितीये? खूप महत्वाचा शब्द. लोक अनालिसिस करत नाही, फेल होतात. श्रीमंत लोक अनालिसिस करतात. प्रोजेक्ट असतात, त्यांची ही सवय असते अनालिसिस करणे. आठवड्यातून एकदा एकत्र भेटतात त्यांचे कोर टीम, महिन्यातून एकदा कोर टीम भेटते किंवा 3 महिन्यातून एकदा कोर टीम भेटते किंवा वर्षातून 6 महिन्यातून वेगवेगळे त्यांचे डेट्स ठरलेले असतात आणि सगळे टीम मास्टर माइंड कोर टीम एकत्र येतात आणि अनालिसिस करतात आणि स्वतःही अनालिसिस करतात एकत्र स्वतःहून. कशाचा अनालिसिस? पहिला जो गोल आहे ना, जो 5 वर्षाचा प्रोजेक्ट घेतलेला आहे, 1 वर्षाचा प्रोजेक्ट आहे, 5 वर्षाचा प्रोजेक्ट, 3 वर्षाचा प्रोजेक्ट, 2 वर्षाचा प्रोजेक्ट. आज मला किती काम करावं लागेल त्यासाठी, गेल्या महिन्यात मी किती काम केलेलं आहे, मी ज्या उद्देशाने काम करत आहे, जे मला श्रीमंती हवी आहे, जो पैसा हवा आहे, जी मेहनत मी करतोय त्याचे रिझल्ट येत आहेत की येत नाहीत. अनालिसिस करणे म्हणजे माझी गाडी दिल्लीला गेली पाहिजे, गाडी चालली बीडला, कधीच दिल्लीला पोहोचणार नाही. माझ्या गाडीची स्पीड आणि माझ्या गाडीची डायरेक्शन तिथे आहे की नाही अनालिसिस करणे. रोज मी खरोखरच इथे डीएक्स मध्ये प्रत्येक व्यक्तीला मी सांगतो, डीएक्स मध्ये काम करत आहात तर तुम्ही रोज स्वतःहून स्वतःला अनालिसिस करा की आज मी किती लोकांना फोन केले, आज मी किती लोकांना फोन केले, आज मी किती लोकांना भेटलो, आज मी किती प्रोडक्ट्स विकले, आज मी किती सेलिंग केले, आज मी किती पीव्ही केले, आज मी किती लोकांना जॉईन केलं, आज माझा स्टेटस काय आहे, माझ्या टीम मध्ये कोण कोण किती पर्सेंटेजवर आहे, मला किती पर्सेंटेजवर पोहोचायचं आहे, मला किती कोणत्या लेवलला स्टेटस आणायचं आहे, कोणत्या तारखेपर्यंत किती पीव्ही आले पाहिजे, ग्रुप पीव्ही किती आले पाहिजे आणि किती चेक होतो. माझ्या टीम मधल्या प्रत्येक व्यक्तीचे ड्रीम लिस्ट माझ्याकडे आहे का? अनालिसिस करा. माझ्या टीम मधल्या प्रत्येक व्यक्तीला मी जागा करतोय का, त्याला मोटिवेट करतोय का, त्याला इन्स्पायर करतोय का, त्याला पुश करतोय का, रोज स्वतःला विचारा आणि स्वतःहून मी स्वतः फोकस आहे की नाही. पुढचा पॉइंट राईट. अनालिसिस. श्रीमंत लोक अनालिसिस करतात. रोज अनालिसिस करा. रोज झोपण्याच्या अगोदर अनालिसिस करा. आज दिवसभरात मी काय केलं, आठवड्यातून अनालिसिस करा, महिन्यातून अनालिसिस करा, ओके, वर्षातून अनालिसिस करा, 3 ते दरवर्षी अनालिसिस करा. आणि पुढचा पॉइंट, श्रीमंत लोक अनालिसिस करतात. श्रीमंत लोकांकडे ही सर्वात पॉवरफुल हॅबिट असते. ही हॅबिट आहे फोकस. फोकसचा अर्थ आहे फॉलो वन करिअर अंटिल सक्सेड. लिहून घ्या डायरीमध्ये. फॉलो वन करिअर अंटिल सक्सीड. कुणीतरी एकाने पटकन चॅट बॉक्समध्ये टाईप करा, मी जे बोलतोय ते कळतंय का म्हणून. यस, पटकन. आणि कुणीतरी एकाने ते पण चॅट बॉक्समध्ये टाईप करू शकता. फॉलो वन करिअर अंटिल सक्सीड. फोकसचा अर्थ. डॉक्टर लिम सरांचा खूप छान व्हिडिओ आहे. डोंट लुक ॲट लेफ्ट, डोंट लुक ॲट राईट, लुक ॲट स्ट्रेट. डावीकडे बघू नका, उजवीकडे बघू नका. व्हेरी गुड, फॅन्टास्टिक. यस, हा मदन, यस, व्हेरी गुड. सो डावीकडे बघू नका, उजवीकडे बघू नका, सरळ बघा. फोकस. यस कांबळे सर, व्हेरी गुड. रामकृष्ण. ओके, फोकस आहोत की नाही आपण रोज. श्रीमंत लोक फोकस असतात, एका बिझनेसवर फोकस असतात. राईट. फॉलो वन करिअर अंटिल सक्सीड. आणि दुसरा अर्थ आहे फॉलो वन कंपनी अंटिल सक्सीड. पुढचा अर्थ लिहून घ्या, खूप महत्वाचा आहे. फॉलो वन कंपनी अंटिल सक्सीड. फॉलो वन कंपनी, एकच कंपनी. 10 कंपन्यात काम करून काही फायदा नाही. बरेच लोक माकडासारखी उड्या मारतात, ही कंपनी नंतर ती कंपनी नंतर ती कंपनी. आणि इतर लोक देखील आपल्याला किंवा आपल्या संपर्कातील लोकांना, लीडर लोकांना इतर लोक वेगवेगळे प्लॅन सांगत असतील. समजायचं तो माकडासारखा आपल्याकडे आलेला आहे, त्याला आपण सिंह आहोत, त्याला घ्या आपल्याकडे. बरोबर. फोकस. फॉलो वन कंपनी अंटिल सक्सीड. फॉलो वन करिअर अंटिल सक्सीड. फोकस. एकाच बिझनेसवर फोकस करा आणि प्रचंड पैसा कमवून हा पैसा सोर्सेस ऑफ इन्कम तयार करा. मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कम, मल्टिपल वेगवेगळ्या ठिकाणी इन्कम करा. मग आपण काय करू शकतो? लँड मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो, रिअल एस्टेट मध्ये, स्टॉक्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो, म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो, SIP मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो, किंवा पेपर बॉन्ड मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो, किंवा आणखीन वेगवेगळ्या पद्धतीने गोल्ड मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो, पेपर गोल्ड मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो, शेअर्स घेऊ शकतो. वेगवेगळ्या पद्धतीने आपण श्रीमंतासाठी 10-15 गोष्टी आहेत
त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करू शकतो. गुंतवणूक केल्यानंतर आपण गुंतवणूकदार होणार. फोकस, पण आपण एका गोष्टीवर फोकस, बिझनेसवर. आणि श्रीमंत लोक फोकस असतात, पैसा आणतात आणि मग ते वेगवेगळ्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करतात. आणि श्रीमंत लोकांची पुढची सवय आहे, पुढची हॅबिट आहे, 9वी हॅबिट, रिच ऍक्टिव्हिटी. देर आर 2 टाइप्स ऑफ ऍक्टिव्हिटी माय डिअर फ्रेंड्स. 2 ऍक्टिव्हिटी असतात. एक आहे जंक ऍक्टिव्हिटी, कचरा ऍक्टिव्हिटी, आणि एक आहे पैसा, रोकडा ऍक्टिव्हिटी, रिच ऍक्टिव्हिटी. रोकडा ऍक्टिव्हिटी किंवा रिच ऍक्टिव्हिटी. जंक ऍक्टिव्हिटी म्हणजे काय, की प्रत्येक वेळेस लोक काय बोलतात, सर मी खूप काम केलं, दाखवतात ऑफिसमध्ये मॅनेजरला किंवा इथे काम करत असताना सिनियरला, मी खूप काम करतोय दाखवतात, रिझल्ट 0. खूप काम करून रिझल्ट येत नसतात, बरोबर. रिझल्ट आणून रिझल्ट येत असतात, रिझल्ट आणून रिझल्ट येत असतात. पण रिझल्ट आणण्यासाठी दिवसभरात जे काम केलं आहे, किती कामात मला रिझल्ट आला आहे, कारण आपण अनालिसिस करत नाही. जे अनालिसिस करतात त्यांना रिझल्ट येतात, बरोबर. म्हणून रिझल्ट आणणाऱ्या ऍक्टिव्हिटी, जंक ऍक्टिव्हिटी मध्ये कचरा ऍक्टिव्हिटी, दिवसभर काम मोबाईलमध्ये, दिवसभर स्टेटस नसताना स्टेटस ठेवून ठेवून डोक्याचे केस पांढरे झाले. स्टेटस नसताना स्टेटस ठेवतात, बरोबर. आणि फेसबुकला फोटो टाकणार, कमेंट्सची वाट बघणार, किती कमेंट्स आले, किती लाईक्स आले. किती वेळ जातो बाई आयुष्यातला, किती वेळ वाया जातो, बरोबर. जंक ऍक्टिव्हिटी, कचरा ऍक्टिव्हिटी. नको तेवढा गप्पा, फोनवरती फालतू गप्पा बोलत बसणार किती वेळ तरी. युट्यूबला व्हिडिओ बघत बसणार, युट्यूबचे व्हिडिओ बघून, फेसबुकला फोटो बघून, व्हिडिओ बघून, टीव्हीवरचे पिक्चर बघून आपण श्रीमंत होणार आहोत का? नाही. प्रत्येक वेळेस स्वतःला विचारा, ही ऍक्टिव्हिटी मी जी करतोय याच्याने मी श्रीमंत होणार आहे का? जर ही ऍक्टिव्हिटी करून मी श्रीमंत होणार नसेल, ऍक्टिव्हिटी कट, ऍक्टिव्हिटी कट. गेल्या 1 तासात मी जे ऍक्टिव्हिटी केली, जे काम केलं, ते काम करून मी श्रीमंत होणार आहे का? नाही ना. मग कशाला काम करायचं ते? मनोरंजन. अक्षय कुमार सांगतो, आय डोंट टेक एंटरटेनमेंट, आय डोंट यूज माय टाइम, आय डोंट वेस्ट माय टाइम, आय डोंट इन्व्हेस्ट माय टाइम फॉर एंटरटेनमेंट. मनोरंजनासाठी माझा वेळ घालवत नाही, बरोबर. म्हणून रिच ऍक्टिव्हिटी करा. श्रीमंत लोक जे करतात तेच करा. गरीब लोक, गरीब काय आहेत, मध्यमवर्गीय, मध्यमवर्गीय काय आहेत मित्रांनो, कारण ते श्रीमंत लोक जे करतात ते करत नाही. श्रीमंत लोक काय करतात, बाकीच्या 11 गोष्टी बघा, हे 9 गोष्टी, 8 गोष्टी, सगळ्या गोष्टी, आणि स्वतःलाही बऱ्याच गोष्टी माहिती असतात. माहिती असणं पहिली गोष्ट, ऍक्शन घेणं दुसरी गोष्ट, बरोबर. इथे पण काही लोक म्हणतील आम्हाला माहिती आहे सर फिटनेस फर्स्ट, पण करतोय खरोखरच किती? पोटाची चरबी बघा, बरोबर. वाईट वाटून घेऊ नका बंधू भगिनींनो, पण ही गोष्ट लक्षात ठेवा, की खरोखरच आपण रिच ऍक्टिव्हिटी करतोय का? रिच, RICH आणि REACH. रिच म्हणजे पोहोचणे, रिच म्हणजे श्रीमंत. तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आपण रोज रिच ऍक्टिव्हिटी करतोय का? पैसा आणणारी कामे करतोय का? पैसा आणणारी माणसे आणतोय का? पैसा आणणारी टीम तयार करतोय का? जबरदस्त पॉवरफुल टीम तयार करतोय का? टेक्नॉलॉजीचा वापर करतोय का? सोशल मीडियाचा वापर करतोय का? वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी करतोय का? रोज सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र, दिवसाचे 4 टप्पे करा. आणि रिच ऍक्टिव्हिटी, आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये कन्सिस्टन्सी ठेवा. 9-50 झाले, कन्सिस्टन्सी ठेवा. कन्सिस्टन्सी, सातत्य, 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 सातत्य. आज मी आणि आमचे पार्टनर 2 जण चर्चा करत होतो ऑफिसमध्ये, लक्ष ग्रुपच्या दुपारी. 2000 पुढच्या वर्षाचे प्लॅनिंग करत होतो, 2021. तर मला सर बोलले की, सर योगेश सर बोलले, बाला सर तुमची एक गोष्ट मला प्रचंड आवडते आणि त्या गोष्टीमध्ये प्रचंड सातत्य आहे. ती गोष्ट म्हणजे तुमच्या फिटनेसमध्ये, हेल्थमध्ये. यस सर. तुमच्या रिडिंग मध्ये. अगदी बरोबर मित्रांनो. कन्सिस्टन्सी कॅन बीट एनी टॅलेंट इन द वर्ल्ड. सातत्य हे कोणत्याही बुद्धिमत्तेवर मात करू शकतं. आणि कंटिन्युटी ऑफ ऍक्शन्स इज द सिक्रेट ऑफ सक्सेस. My dear friends, remember this sentence. Note down this sentence. Continuity of actions, continuity of powerful actions, continuity of positive actions, continuity of massive actions is the secret of success. Is the secret of to be rich and to be financially strong and powerful. Financially strong, financially freedom होण्यासाठी, श्रीमंत होण्यासाठी कंटिन्युटी इज व्हेरी इम्पॉर्टंट. इथेही बघा ना, बरेच लोक पुस्तक वाचतात. आता नवीन वर्षाचं नवीन गोल्स ठरवणार, पुस्तक वाचणार, व्यायाम करणार, एवढे पीव्ही करणार, एवढे स्टेटस ठेवणार, डायमंड बनणार, भरपूर गोष्टी. ब्रेक खंड पडला, भंग पावला, म्हणून अभंग होते जुन्या काळामध्ये, म्हणून अखंड असायचे, बरोबर. अखंड भारत खंड पाव, बरोबर. म्हणून अखंड पाहिजे, अभंग पाहिजे नाही. अभंग पाहिजे, भंग नको.
कन्सिस्टन्सी पाहिजे, सातत्य पाहिजे, सतत 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 रोज आपण करत राहिलो पाहिजे. जे गोल आहे DXN मध्ये, बिझनेस मध्ये, राईट, हेल्थ, वेल्थ, सक्सेस, हॅपीनेस मध्ये, स्वतःमध्ये इम्प्रुव्हमेंट मध्ये, त्या दिशेने रोज वाटचाल करा. आणि या सर्व हॅबिट्स आपल्या बोलण्यात, आपल्या वागण्यात, आपल्या जगण्यात, आपल्या राहणीमानात ओसंडून वाहिले पाहिजे, दिसून आलं पाहिजे. सांगण्याची गरज नाही पडली पाहिजे. बिल गेट्सला सांगावं लागत नाही, लुक ॲट मी, आय एम अ रिच पर्सन, आय एम द रिचेस्ट पर्सन इन द वर्ल्ड. त्या सांगावं लागत नाही माझा एवढा टर्नओव्हर आहे म्हणून, बरोबर, कारण त्यांनी त्या हॅबिट्स डेव्हलप केलेत. आणि नंतर मग शेवटी पैसा हवाय ना, पैसा दिला पाहिजे. माय डिअर फ्रेंड्स, लास्ट हॅबिट, पैसा हवाय ना तर पैसा दिला पाहिजे. पैसा श्रीमंत बनायचं तर लोकांना श्रीमंत केलं पाहिजे. दान करा, नेत्रदान, अन्नदान, रक्तदान, योगदान, बरोबर ना, ज्ञानदान, दान करा. जे हवंय ते द्या, जे हवंय ते द्या. आपण जर लोकांचे आरोग्य बरं केले, आरोग्य दिलं, आजारपण दूर केले, आरोग्य दिलं, तर आपल्याला आरोग्य प्राप्त होईल. आपण जर लोकांना पैसे मिळवून दिले तर आपल्यालाही पैसे मिळतील. काळ्या दगडावरची रेघ, पैसे द्या, पैसे मिळतील. तुम्हाला काय पाहिजे तुम्ही ठरवा. दोन्ही गोष्टी पाहिजे तर दोन्ही गोष्टी द्या लोकांना, बरोबर ना. दान करा. श्रीमंत लोक दान करतात, चॅरिटी करतात, डोनेशन्स करतात, फंड्स देतात, कारण त्यांच्याकडे भरपूर पैसा असतो, बरोबर. इथे आपल्याकडे करोडोचं इन्कम नाही, काही लोकांकडे, बऱ्याच लोकांकडे. मग आपल्या हातात एक मोठं काय ब्रह्मास्त्र आहे, खूप मोठं शस्त्र आहे, शास्त्र आहे. आणि ते शस्त्र, शास्त्र, सायन्स काय आहे, आपण लोकांना श्रीमंत करू शकतो. लोकांची एक वेळची भूक नाही, आयुष्यभराची, पिढ्यानपिढ्याची भूक भागवू शकतो, बरोबर. चीनची मन माहिती असेल, एक वेळचं मासा द्या, एक वेळचं भूक भागेल. मासेमारी शिकवा, आयुष्यभराची भूक भागेल. इथे लोकांना हेल्थ, वेल्थ, हॅपीनेस आपण देऊ शकतो. लॉ ऑफ गिव्हिंग, जे देणार ते मिळणार, पेराल तेच उगवेल कैक पटीने. म्हणून हा महामार्ग आहे यशस्वी होण्याचा, श्रीमंतीचा, हेल्थचा, वेल्थचा, हॅपीनेसचा, प्रेमाचा, आनंदाचा, कळकळीचा, तळमळीचा, सेवाचा, सेवाभाव, करुणाभाव, हृदयातून, अंतकरणातून. डॉक्टर लिम सरांचे पुस्तक वाचा तुम्ही, त्यांना भेटा कधी शून्य मेडिटेशनला गेल्यानंतर. त्यांचे स्पीचेस युट्यूबचे, फेसबुकचे बघा. एक सामान्य माणूस, सामान्य व्यक्ती, असामान्य, अद्वितीय, एक्स्ट्रॉर्डनरी कसे बनले. देण्याचा भाव आहे इथे प्रत्येक व्यक्तीचा. इथे फर्स्ट काय रिझल्ट आहे, फर्स्ट सर्व्हिस आहे, आणि आपण जे देतो ते परत आपल्याला मिळतं. म्हणून इथे हेल्थ आहे, वेल्थ आहे, हॅपीनेस आहे. हेल्थ, वेल्थ, हॅपीनेस प्रचंड द्या लोकांना, प्रचंड प्रमाणात आपल्याला मिळायला असं कधीच कमी पडणार नाही. आणि अशा पद्धतीने 9:54 झालेले आहेत. आणि देताना मात्र कंजूसपणा करू नका. शेवटची स्लाइड पुढे आहे, आणि ती स्लाइड आहे, जो भी कर हंस हंस के कर और देश के लिए कर, राईट, देशासाठी. म्हणून हेल्थ, वेल्थ, हॅपीनेस. हेल्थ साठी प्रोडक्ट्स खायला द्या. वेल्थ साठी लोकांना प्लॅन शिकवा, लोकांना लीडर बनवा, लोकांमध्ये क्वालिटीज टाका, आणि त्यांना उत्पन्न मिळेपर्यंत, त्यांची गरजा, इच्छा पूर्ण होईपर्यंत त्यांच्या सोबत राहा, राईट. वेल्थ, पैशाचा झरा, अनलिमिटेड इन्कम. हेल्थ, वेल्थ आणि सक्सेस मिळणार, बरोबर. आणि हॅपीनेस, हेल्थ, वेल्थ आलं तर हॅपीनेस मिळणारच आहे. ज्यावेळेस आपल्या टीम मधला माणूस यशस्वी होतो, प्रचंड आनंद होतो. जगदीश बिराजदार सर काल घरी आले होते, आज घरी आले होते, प्रचंड आनंद झाला, बरोबर. शीतलताई बार्शीला 18 तारखेला मोठा प्रोग्राम ठेवलाय त्यांनी, एक सामान्य महिला, बरोबर. खूप आनंद होतो. केज मध्ये आमच्या गावामध्ये रामकृष्ण कांबळे सर प्रचंड काम करत आहेत, बरोबर. आमचे मदन मित्र तेही काम करत आहेत. शिवाजी बरोके काम करत आहेत. आमचा राहुल काम करत आहे. आवळे मॅडम खूप चांगलं काम करत आहे, डॉक्टर आवळे मॅडम, राईट. त्यांच्या टीम मध्ये आता गेल्या 30 तारखेला एक जण डायमंड झाले, बरोबर. किती चांगली गोष्ट आहे. आणि शिवाजी मळे सर आहेत, सगळ्यांचे नाव घेणं शक्य नाही, सगळेजण खूप चांगलं काम करत आहेत. 9:56 झालेत आणि सगळ्यांना संतोष आणि समाधान देण्याचं कार्य करत आहेत, बरोबर. देव कर, देव काय म्हणतात, कर, देव कर. भगवद्गीतेमध्ये 3रा अध्याय आहे, कर्मयोग. करणी करेगा तो नर का नारायण बनेगा, बरोबर. नराचा नारायण होणार. करणी तर कर, म्हणजे कृती तर कर, कर्म तर कर, काम तर कर. पहिले काम, फिर दाम, फिर नाम, राईट. सो थँक्यू, धन्यवाद. 9:56 झाले. सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल या ठिकाणी मी थँक्यू म्हणतो. धन्यवाद. काही विचारायचं असेल विचारू शकता, आणि काही बोलायचं असेल तर बोलू शकता. धन्यवाद, थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.
हेल्थ, वेल्थ, हॅपीनेस, DXM. मीटिंग कशी झाली एकदम पटकन चटकन चॅट बॉक्स मध्ये टाईप करू शकता आणि यस